बघा मुलांनो, आज आपण स्पेलिंगची गंमत पाहणार आहोत. इथे मी काही लेटर्स लिहिलेले आहेत. USUNUT या तीनही ठिकाणी एकच कॉमन लेटर लिहिलं की मीनिंगफुल वर्ड तयार होतंय. तर कोण लिहून दाखवेल तो कॉमन वर्ड? शिवेंद्र, कम हियर. रीड द स्पेलिंग. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. बघा, शिवेंद्रनी बी हे लेटर लिहिलं. कॉमन लेटर तिन्ही शब्दांमध्ये बी लेटर लिहिलं की एक मीनिंगफुल वर्ड तयार झाला. बस, बन, बट. व्हेरी गुड शिवेंद्र, गो. कार्तिक, कम हियर. आता इथे मी ATARAN हे लेटर्स लिहिलेले आहेत. तर या तीनही ठिकाणी एक कॉमन लेटर लिहिलं की मीनिंगफुल वर्ड तयार होईल. तर कोणता कॉमन वर्ड लिहिशील, लेटर लिहिशील? करेक्ट. काय म्हणायचं, बोल. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. बघा, या तिन्ही ठिकाणी सी हे कॉमन लेटर लिहिल्यानंतर आपल्याला मीनिंगफुल वर्ड्स मिळाले. कॅट, कॅन, कार. व्हेरी गुड. शिवम, कम हियर. आता बघा, इथे मी लिहिलेले लेटर कॉमन आहेत. OT OT OT. आता इथं वेगवेगळे लेटर्स लिहायचे आहेत ज्याच्यातून मीनिंगफुल वर्ड तयार होईल. तर कोणते कोणते लेटर लिहिशील तू? व्हेरी गुड. अजून कोणाला आठवतंय का? सांग. जान्हवी. जी. व्हेरी गुड. तनुश्री. दोनदा झालं सी. तू लिही तनुश्री. व्हेरी गुड. बघा, OT हा कॉमन लेटर्स होते. त्याच्यात C, G आणि P टाकल्यानंतर आपल्याला मीनिंगफुल वर्ड मिळाले. कॉट, गॉट, पॉट. व्हेरी गुड.